फोर प्रतिबिंब जनमानसांचे. जी काही धीरजजी परदेशी राजपूत यांची जी काही दुर्दैवी घटना ही गेल्या 3 दिवसापूर्वी घडली आणि आज त्या बिचाऱ्यानं शेवटचा श्वास खाजगी रुग्णालयामध्ये घेतलेला आहे. निश्चितच आपण पाहतो की घटना घडल्यापासून तीव्र संतापाची लाट या अहिल्यानगर शहरामध्ये प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत होता. पण आपण जर पाहिलं तर ते आरोपी असं माहिती भेटतीये की कुठून तरी बाहेरनं परराज्यातून अटक झालीत. याच्या मागं जसं आज सकाळी पालकमंत्री साहेबांनी देखील भेट दिली, कुटुंबाशी देखील त्यांनी चर्चा केली. आता पोलीस प्रशासन जे सांगतंय की आरोपी अटक केले, पण प्रामुख्याने जर पाहिलं तर किती आरोपी अटक केले हा घटनाक्रम हा विसंगत आहे. कारण की हे जे काही बरोबर असणारी लोक होती, जो आमचा मयत हिंदू धीरज राजपूत हा जो काही तिथं गेलेला होता आणि त्याच्या बरोबर जे काही होते बरोबरचे सहकारी, त्याच्याबरोबर इलेक्ट्रिशियन म्हणून वायर म्हणून जे काम करत होते, तर त्या लोकांनी जी काही माहिती दिली की आम्ही 1-1:30च्या सुमारास अंदाजे त्यांनी जो सांगितला, तर तिथं आम्ही गेलो आणि 4च्या नंतर ही घटना घडलेली आहे. आणि मग ते सांगतात की जुनं कारण होतं आणि मग शुक्रवारचा दिवस होता. ते सांगतात की आरोपींना तो अचानक दिसला म्हणजे पोलीस कुठेतरी तपासाच्या दिशाभूल करत असताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये वस्तुस्थिती वेगळी आहे. जसं आता तिच्या जी काही जो आपला धीरज राजपूत आहे त्याची जी मंडळी आहे तिने जे सांगितलं त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे की कुठंतरी त्या परिसरामध्ये गेलं आणि गंधावाले माणसं दिसले, म्हणजे कुठल्याही कपाळ जर कोणाचा गंध असेल तर त्याला कुठेतरी त्रास देणं हे आज पहिली वेळ अशातला भाग नाही. तिथं महानगरपालिकेच्या कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी किंवा इतर कामगारांनी देखील ज्यावेळेपासून घटना घडली तर बऱ्याच लोकांनी सांगितलं. मग ते झाडू कामगार असतील, कुणी वॉलमन असेल, कुणी कचरा गाडीवाला असेल, अशा अनेक लोकांना अशा पद्धतीने इथं गंध लावून यायचा नाही, ह्या भागात आमच्या टिळा लावून यायचा नाही, अशा प्रकारे बऱ्याच वेळेला जर कोणाच्या आता आपण पाहतो की ट्रकवाले असतात, कुणी कामगार असतात, झाडू कामगार असतात, त्यांच्या गळ्यामध्ये भगवा पंचा असतो आणि 12 महिने असतो तो. आता बीड जिल्ह्यात गेलो किंवा नगरमध्ये आम्ही पाहतो काही लोकांचे 12ही महिने असतात. तर त्या लोकांनाही ओढलं जायचं की अशा प्रकारे इथं आमच्याकडे हे भगव घालून इथे यायचं नाही. मग आज अहिल्यानगरमध्ये इतर काही टोपीवाले दाढीवाले फिरतात, त्यांना कुणी म्हणतं का असं? पण हे जो प्रकार आपल्याकडे घडत असताना पाहायला मिळतो, पोलीस कुठेतरी तपास योग्य दिशेने करत नाही. कारण तिच्यात जी माहिती खाजगी तत्वावर मिळते त्याच्यावरती सांगितलं जातंय. आता शेवटी पोलिसांचा तपासाचा भाग आहे, पण जे लोक बोलतायत तिथले देखील स्थानिक की रॉड सुद्धा तिथून दिला गेला, त्याच्या मागं घटना घडून आणणारे लोक वेगळे होते की आपल्याला देखील समाजामध्ये वेगळा मेसेज द्यायचा आहे. मग हा प्रयत्न त्यांचा आहे. त्यामुळे पोलिसांनी कुठेतरी तपासाची भूल करू नये आणि जो काय आज हिंदू आमचा जो काय बांधव धीरजजी राजपूत उर्फ परदेशी जे काय आहे त्यांच्यावरती जो हल्ला झालाय त्या बिचाराचा दुर्दैवी आज त्यांनी शेवटचा श्वास घेतलाय. आणि जर त्याचा तपास योग्य रीतीने होत नसेल तर निश्चित रूपानं आम्हाला देखील कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागेल. आणि प्रामुख्याने आमच्या ज्या माऊलीने आता जी मागणी केली त्या मागणी आमचं समर्थन आहे की तिचं जे पीएमची तिने मागणी केलेली आहे तर ते संभाजीनगर या ठिकाणचं असणारं घाटी रुग्णालय या ठिकाणी व्हावं, इन कॅमेरा वाशीने मागणी केलेली आहे. त्याच प्रकारे त्यांनी सांगितलं की माझ्या नवऱ्याला ज्या ठिकाणी एवढी दुर्दैवी घटना घडली तर अंतवीर सुद्धा त्याच ठिकाणी झाला पाहिजे. आणि तिसरी जी मागणी आहे अत्यंत रास्त आहे की आपण पाहतोय की ज्या वेळेला अशा अन्यायकारक घटना घडतात तर त्या अन्यायाचं प्रत्युत्तर हे तिथल्या स्थानिक प्रशासनाने ताबडतोब त्वरित देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या घरावरती ते सगळे अनधिकृत आहेत, तर ते अहिल्यानगरच्या बाहेर शहराच्या जवळपास राहतात, त्यामुळे लगेच त्याच्यावरती ते होणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मागण्यांवरती प्रशासनाने ताबडतोब ते करावं. नाहीतर त्या ज्या भूमिका व्यक्त करतात कुटुंबाच्या भावना आणि त्या भावनेबरोबर आम्ही सगळे लोक, सगळे अहिल्यानगरवासी आणि विशेषतः आमचे सर्व हिंदू संघटने सर्व प्रतिनिधी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.